नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावमध्ये एका अज्ञात व्यक्तीने चालत्या कार गाडीवर गोळ्या झाडल्याची घटना शुक्रवारी पहाटे 3च्या सुमारास गणेशपूर बेन्नाळी रोडवर घडली. गोळीबारादरम्यान गोळी कारच्या काचेवर लागल्यानं वाहन चालक प्रफुल्ल पाटील हा वाचलाय. अज्ञात व्यक्तीने केलेल्या या गोळीबारामुळे कारच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून प्रफुल्ल पाटील यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. जखमी प्रफुल्ल पाटीलला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्यानं घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक लखप्पा हे दाखल होऊन चौकशी सुरू केली आहे. या घटनेने शहरात मात्र एकच खळबळ उडाली. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी 2025 रोजी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व युवा आघाडीच्या वतीने युवा मेळाव्याचे आयोजन शहापूर येथील महात्मा फुले रोड मराठा सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी संत सेना भवन गाडेमार्ग शहापूर येथे बैठक पार पडली. महाराष्ट्र एकीकरण तालुका युवा आघाडीतर्फे आयोजित युवा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवकांनी सीमा लढ्याला बळकटी द्यावी असं आवाहन ज्येष्ठ नेते शिवाजी हावनाचे यांनी केलंय. तसेच येत्या 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सीमा भागातील हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर चलो कोल्हापूरचा नारा देण्यात आला आहे. या आंदोलनालाही बहुसंख्येने सीमा बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन सीमा भाग युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी केलं आहे. या बैठकीला भागोजी पाटील, विनय पाटील, ज्ञानेश चिकुर्डे, गौरव बाबली, ओंकार बेलूरकर, विनय मेलगे, अरुण पाटील, उमेश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्याचे खासदार आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीप्रसंगी खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगावात अन्न तंत्रज्ञान व व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्याची मागणी केली. याआधी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांची खासदारांनी भेट घेऊन त्यांच्याकडे संस्थेच्या स्थापनेसाठी आवश्यक प्रस्ताव सादर केला होता. त्यांच्या मागणीनुसार अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे सादर केला आहे. दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत या प्रस्तावाला मंजुरी देण्याचं आश्वासन दिल्याचं खासदार जगदीश शेट्टर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. दिवसेंदिवस बेळगावकरांकडून पसंतीस उतरलेल्या रोटरी अन्नोत्सवात काल गुरुवार दिनांक 9 जानेवारी रोजी बेळगावातील सुप्रसिद्ध गायक सागर चंदगडकर यांचा सदाबहार बेलगाम गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. सागरने कलर्स मराठी या वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा या रियालिटी शो मध्ये गेल्या वर्षी आपल्या सुमधुर आवाजाने परीक्षकांचा लाडका स्पर्धक बनला होता. अन्नोत्सवात आलेल्या लोकांनी खाण्याच्या विविध पदार्थांवर ताव मारत सागरच्या सुमधुर आवाजात हरवून गेले होते. अन्नोत्सवाच्या याच वैशिष्ट्यामुळे बेळगाव आणि परिसरातील नागरिक दररोज हजारोंच्या संख्येने येथे भेट देत आहेत. या अन्नोत्सवाचे आता शेवटचे 5 दिवस शिल्लक राहिले असून दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच भारताच्या विविध भागातून आलेल्या फूड स्टॉल्समध्ये नागरिक भेट देत असून खाद्यपदार्थांची चव चाखताना ते तृप्त होताना दिसत आहेत. लहान मुलांकरिता या ठिकाणी भव्य असे अम्युजमेंट पार्क उभारण्यात आला आहे. उंच उंच झोपाळे, मेरी गो राऊंड, छोटी ट्रेन, मिनी मोटरबाईक यासह अनेक मनोरंजनाच्या अनेक साधनांचा बच्चे कंपनींसह तरुण तरुणी मनमुराद आनंद लुटत आहेत. या सर्वांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आयोजकांतर्फे कळवण्यात आलं आहे. व्यापार परवान्यासाठी महापालिका अधिकारी आक्रमक बनल्याने विना परवाना व्यवसाय करणारे व्यावसायिक धास्तावले आहेत. त्यामुळे नवीन व्यवसाय परवाना घेण्यासह परवान्यांचे नूतनीकरण करून घेण्यासाठी व्यावसायिकांची महापालिकेत मोठी गर्दी होऊ लागली आहे.
गुरुवार दिनांक 9 रोजी व्यापार परवान्यांच्या माध्यमातून एका दिवसात तब्बल 2 लाख रुपयांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झालाय। शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढली आहे। व्यापार परवान्याच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होतो, पण परवाना घेण्यासह त्याचे नूतनीकरण करण्याकडे बहुतांश जणांनी पाठ फिरवल्यानं महापालिकेचा महसूल बुडतोय। महापालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या सर्व व्यावसायिकांनी मनपाचा व्यापार परवाना घेणं बंधनकारक आहे, पण अनेक जणांनी मनपाचा व्यापार परवाना घेण्याऐवजी उद्यम परवाना घेतला आहे। ज्या ठिकाणी एखादी वस्तू तयार केली जाते तसेच त्या ठिकाणी 20हून अधिक कामगार काम करतात, केवळ त्या ठिकाणीच उद्यम परवाना लागू पडतो। पण लहान सहान दुकान चालकांनीही उद्यम परवाना घेतला आहे। ही बाब मनपा आयुक्त यांच्या निदर्शनास आल्यानं ते संतापलेत। अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अधिकारीच पाठीशी घालत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलंय। गजाननराव भातकांडे इंग्लिश मीडियम शाळेच्या 55 वर्ष पदार्पणाच्या आनंदोत्सव सोहळ्यानिमित्त वार्षिक स्नेह मेळाव्याचे आयोजन आज शहरातील केएलई संस्थेच्या जिरगे सभागृहामध्ये करण्यात आले होते। या कार्यक्रमाला चेअरमन मिलिंद भातकांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी सेक्रेटरी मधुरा भातकांडे, गजाननराव भातकांडे हायस्कूल शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा सीएस, प्री प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका साजिया जमादार आदी उपस्थित होते। स्नेह संमेलनादरम्यान शाळेतील तब्बल 500 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले। या सोहळ्याचे व्हिडिओ चित्रीकरण तरुण भारत न्यूज या YouTube चॅनलच्या माध्यमाद्वारे थेट प्रक्षेपित करण्यात आल्याने दर्शकांनी याचा लाभ घेतला। महापालिका आयुक्तांच्या सूचनेवरून बॉक्साईट रोडच्या दोन्ही बाजूच्या हिंडलगा येथील सर्वे नंबर 108 मधील 1920 निलगिरी झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे। यासाठी मनपा आयुक्त शुभा बी यांनी वन खात्याला पत्र पाठवून झाडे हटवण्याची सूचना केली आहे। बॉक्साईट रोडच्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या जागेतील झाडे हटवून त्या ठिकाणी नवीन उद्यान निर्माण केलं जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। शुभा बी यांनी मनपा आयुक्त म्हणून सूत्रे स्वीकारताच कामाचा धडाका लावलाय। मालमत्ता कर वसुलीत हलगर्जीपणा दाखवणाऱ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्यानं त्यांच्या या निर्णयाची चर्चा मनपा वर्तुळात सुरू आहे। शाकंभरी पौर्णिमेनिमित्त बेळगाव शहरातील अनेक भाविक सौंदती यल्लमा डोंगरावर होणाऱ्या रेणुका देवी यात्रेला रवाना होत आहेत। दरम्यान आपल्यासोबत भाविक देवीचा जग घेऊन वाजत गाजत भंडाऱ्याची उधळण करत उदगा आईच्या जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने सौंदत्तीला प्रस्थान करत आहेत। कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश व केरळ येथील भक्तांची दर्शनासाठी गर्दी होणार आहे। यात्रा काळामध्ये भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली असून पिण्याचं पाणी, स्वच्छता, पोलीस बंदोबस्त तसेच दर्शनाचं नियोजनही करण्यात आलंय। भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडीत असे अनेक सण समारंभ साजरे केले जातात। त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यातील व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या 10व्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे। या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकींना देतात। यासाठी बाजारात हरभरे, ऊस, बोरे, हिरवे वाटाणा शेंगा, गाजर, इतर भाज्या, रंगीबेरंगी तिळगुळ, पतंग अशा अनेक गोष्टी दाखल झाल्या असून याच्या खरेदीकरिता बाजारपेठ फुलून गेली असून महिला वर्ग आणि लहानग्यांची गर्दी पाहायला मिळतेय। नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिर व परिसरातील भाविकांच्या गर्दीवर पोलीस देवस्थान समितीच्या सुरक्षा रक्षकांचा सतत वॉच आहे। दर्शन रांगेतून भाविकांना अंबाबाईच्या गाभाऱ्याच्या उंबरठ्यापर्यंत शिस्तबद्धपणे सोडलं जातं, त्यामुळे मंदिर आणि आवारात चेंगराचेंगरीसारखा प्रकार होऊ शकत नाही। बुधवारी तिरुपती बालाजी मंदिरमध्ये भाविकांमध्ये झालेली चेंगराचेंगरी लक्षात घेऊन अंबाबाई मंदिर व परिसरात संकटकाळी भाविकांना सुरक्षित राहण्यासाठी असेंब्ली पॉइंट तयार करावा लागेल हा मुद्दा समोर येत आहे।
खडकलाटसह परिसरातील फुटाणवाडी, मनोचीवाडी, पीरवाडी, तपकारवाडी, संकणवाडी, कोथळी, कुप्पानवाडी, नवलीहाळ भागातील असलेल्या माळ भागातील तंबाखू कापणीला शेतकरी वर्गातून सुरुवात झाली आहे. तंबाखू कापणी बरोबरच भरणी करून व्यवस्थितरित्या तंबाखू घरी आणण्याच्या तयारीत शेतकरी वर्ग दिसत आहे. खडकलाट भागातील तंबाखू देशात नंबर 1 चा तंबाखू मानला जातो. यावर्षी अवकाळी पावसामुळे तंबाखू पिकाला पाणी लागल्यामुळे तंबाखूचे उत्पादन कमी होणार आहे, पण जे उत्पादन होणार आहे ते दर्जेदार होणार आहे. निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी मतदार यादी प्रसिद्ध केली जाते. त्याप्रमाणे 2 महिन्यांपासून मतदार नोंदणी अभियान राबवलं जात आहे. सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगानं अंतिम मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार राज्यात महिला मतदार या पुरुषांपेक्षा 78,000 तर बेळगाव जिल्ह्यात 2,000 अधिक आहेत. ऑक्टोबर पासून निवडणूक आयोगानं मतदार नोंदणी अभियानाला प्रारंभ केला होता. त्याप्रमाणे 29 ऑक्टोबर रोजी कच्ची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादी संदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठी 1 महिन्याची मुदत देण्यात आली होती. या दरम्यान 9 आणि 10 नोव्हेंबर तसेच 23 आणि 24 नोव्हेंबर असे शनिवार रविवार 2 वेळा विशेष अभियान राबवण्यात आलं होतं. हुक्केरी तालुका पंचायतीच्या कर वसुली पथकानं मंगळवार दिनांक 7 रोजी एकाच दिवशी 2,08,04,094 रुपयांची कर वसुली करून एक आदर्श निर्माण केला आहे, अशी माहिती तालुका पंचायतचे मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी TR मलाडर यांनी दिली. जिल्हा पंचायत CEO राहुल शिंदे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे कर वसुली करण्यात पंचायतीने यश संपादन केलंय. 52 ग्रामपंचायत असणाऱ्या हुक्केरी तालुक्यात कर वसुली करून प्रथम क्रमांक पटकावलाय. 15 तालुक्यात एका दिवसात कर वसुली करून एक नवा आदर्श तालुका पंचायतीने निर्माण केलाय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.